हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही आणि शुभ सकाळ. कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप खूप मनापासून आभारी आहे. काल ना कमेंटमध्ये एक नंबर पिन केला होता मेघाताईचा. तो बऱ्याच जणींच्या कमेंट असं होत्या की लागत नाही नंबर. तर काहीतरी प्रॉब्लेम असेल तेवढ्यापुरतं कधी कधी लागतो न लागतो, तर आता लागतोय नंबर. तर असो, मी तुम्हाला झाडांच्या कळ्या दाखवत होते कारण मला कमेंट जास्त असतात. त्या म्हणजे काय, तर झाडांना तू मेन म्हणजे काय घालते, एवढी छान हिरवळ आहे, छान आहे. हे बघा, जे काय घालायचं ते ऑर्गॅनिक चांगलं असेल, नॅचरल तेच घालायचं. केमिकलयुक्त काही घालायचं नाही. आम्ही काय घालतो, गांडूळ खत सगळ्यात बेस्ट. आता नवीन कुंड्यात जेव्हा लावल्या, जेव्हा नवीन झाडं आणून लावली, ही बघा, ही सगळ्या कळ्या नंतर आलेल्या आहेत. आता जुन्या ताईंना माहीत आहे जेव्हा आणताना कसं होतं. तर गांडूळ खत झाड लावताना सुद्धा घातलेलं आहे. आणि जी झाडं लावलेली आहेत त्यांना ना पुन्हा सुद्धा तुम्ही थोडंसं उकरू शकता खुरप्यानं वगैरे. आणि हे जे झाडं आहेत ना, ही सगळी झाडं आधीचे आहेत. आता नवीन जी झाडं आणलेली होती ना, त्याला सुद्धा घातले, आधीच्या झाडाला सुद्धा घातले. जवळजवळ 3-4 महिन्यातून एकदा गांडूळ खत घालायचं आणि वेळेवर कटिंग करा, वेळेवर पाणी द्या आणि ऊन आणि सावली ह्या गोष्टी एवढं जरी केलं तरी झाडांना आपल्या काहीही होत नाही. हा ठराविक झाडं असतात खूप नाजूक. असो, मी हे जे काही कडधान्य भिजत घातलेले होते सगळे धुवून ठेवत आहे. स्प्राउट मेकर आहे हे. डीमार्टमध्ये अगदी 99 रुपयाला सुद्धा आहे. मी जे आता लाल ते दाखवलं ज्याला बटन आहे, त्याचं काय असतं सांगते. या भांड्यामध्ये चुकून जर जास्त पाणी राहिलं तर त्यातून पाणी जे आहे ना ते पूर्णपणे ड्रेन होऊन खाली पडतं. त्याची एक सिस्टमच ती आहे. माझं एकाचंच राहिले, बाकी दोन्हीच्या आरोने काढून नेलं, कुठं कुठं काय काय केलेलं आहे. पण मी त्याच्यामध्ये मोड आणत नाहीये. ते खास मोड आणण्यासाठीच आहे. बाहेरच्या साईडला जर ठेवलं तर त्याच्यामुळे मोड येतात. पण मी काय करते ना, की मोड आणून त्यातमध्ये भरून फ्रीजला ठेवते. कारण कधी कधी कसं असतं बघा, की आपल्याकडून व्यवस्थित ते झालं न झालं, कडधान्य काळी पडली, काय पडले, ह्या गोष्टीचं आपल्याला एक टेन्शन असतं ना, त्याच्यासाठी. असो, मी आता अभिषेक करणार आहे, तर त्याच्यासाठी माझी जी काही तयारी आहे ती मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर आता आले किचनमध्ये आणि बनवणार आहे स्वयंपाक. आज बघूया आता काय काय बनवायचं होतं, त्याची तयारी जी आहे ती करणार आहे. पण सध्या बघा, थंडी खूप सुटलेली आहे, भयंकर थंडी आहे. अगदी 9 वाजल्या तरी आपल्याला थंडी जाणवते. बाहेर तर लोकांना सांगूच नका. याच्यामध्ये ना आपल्याला असं वाटतं ना की आता हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची. लहान मुलं जर असतील आणि शाळेला जर जाणारे असतील सकाळ सकाळी, तर त्यांना पण भरपूर हे असते की थंडीमध्ये उठारे, जावारे, आणि त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती भरपूर सारा होतो. माझंही तेच झालेलं आहे. कारण उठणं जे आहे ते 5च्या दरम्यान आहे. पण थंडी असली म्हणून काय झालं, कामं तर करावीच लागणार आहे. लवकर उठणं तर गरजेचं आहे. हिवाळा असो, पावसाळा असो, कुठलेही ऋतू असो, आपल्याला आपलं काम हे करावंच लागतं. चला, मी तुम्हाला दाखवते की मी सध्या हिवाळ्यासाठी माझ्या स्किनची काळजी कशी घेते. तर हिवाळ्यामध्ये मी माझ्या त्वचेची काळजी कशी घेते सांगते. तर माझ्याकडे एक खूप छान असं बॉडी लोशन आलेलं आहे. हे बघू शकता, विल्वाचं मिल्क बॉडी लोशन आहे. पण एक सांगते, आता हिवाळ्यामध्ये मला जो प्रॉब्लेम होतो तो म्हणजे काय, तर माझी त्वचा जी आहे ते एक म्हणजे कोरडी पडते, अगदी पूर्ण कोरडी पडते. त्याच्यानंतर मग ती तटतट लागत होते. बऱ्याच वेळेला आपली स्किन जळाल्यासारखी होते ना, तो पण प्रॉब्लेम खूप सारा हिवाळ्यामध्ये मला होतो. पण खरंच सांगते, हे जर तुम्हाला जर यातलं प्रॉब्लेम कुठलाही होत असेल तर काळजी करू नका, कारण त्याचं सिक्रेट जे आहे ते हे सापडलेलं आहे. आणि एकदम सॉफ्ट आहे. हे माझ्याकडे येऊन आता 4-5 दिवस झालं मी याचा वापर करते. मला एवढंच छान वाटलं म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. तर याचं पहिल्यांदा टेक्स्चर दाखवते कशा पद्धतीने. याचा सुगंध तर सांगूच नका, खूप छान सुगंध आहे. पण पहिलं टेक्स्चर बघून घ्या. हे बघा, एकदम असं लोणी जे असतं ना, लोण्या सेम. ज्या वेळेला मी हाताला असं घासते ना, मला असं वाटतं की लोणी मी हातात घेतलेलं आहे आणि चोळते. एवढं सॉफ्ट आणि एवढं छान आहे ते. तुम्हाला इथं पांढरी झालेली आहे, अशी तटतटते, पांढरी पडते. तर जेव्हाही कधी काम करायचं असेल तर त्याच्या आधी किंवा संध्याकाळी झोपताना सुद्धा लावून झोपलं तरी पण चालतं. दिवसभर कुठं बाहेर जायचं आहे आणि बरेच जणांना सकाळ सकाळचं ऑफिस असतं. तर ताईनं हे बॉडी लोशन जे आहे ते माझ्यासाठी खूप छान एक गेम चेंजर ठरलेलं आहे. हे कशापासून बनवलेलं आहे, ओट मिल्क, कॅरामाइड आणि ऑलिव्ह स्क्वॅलिन, जे खोलवर त्वचेला हायड्रेशन करतं आणि त्वचेचे पोषण करतं. आणि हे लोशन जे आहे ते खूप लाईट वेट आहे. मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे काय, तर 48 तासापर्यंत मॉइश्चरायझेशन देतं आणि फास्ट ऑब्झर्विंग देखील आहे. तुम्ही तुमच्या त्वचेसाठी सर्वोत्तम संरक्षण शोधत जर असाल तर हे विल्वाचं मिल्क बॉडी लोशन जे आहे ते खूप खूप बेस्ट आहे तुमच्या त्वचेसाठी संरक्षण आणि टॉडलर फ्रेंडली बॉडी लोशन आहे. असो, ज्या कुठल्या ताईंना आता थंडीचे दिवस आहेत आणि आपल्या त्वचेचं जर संरक्षण करायचं असेल तर
तुम्ही हे जरूर वापरू शकता। अजून एक, माझा जर कुपन कोड वापरला तर 20% ऑफर आहे। प्रांजल 20 PRANJAL 20 हा माझा कुपन कोड जर वापरला तर 20%ची सूट मिळेल। तर चला, या बॉडी लोशनची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांना ज्यांना गरज आहे ते जरूर ऑर्डर करू शकता। दादाने येताना फुलं आणलेली होती। या फुलामध्ये काही गुलाब पण आलेले आहेत। हा आपला रेग्युलर गुलाब आणि हा बटन गुलाब, हा मला खूप आवडतो। तेवढा छोटासा आणि देवावरती पण बसतो। बाकी मिक्स फुलं देतात। माझ्या मते ही 50ची असतील म्हणजे अंदाजे, आणि फ्रीज मध्ये खूप चांगली राहतात। असं नाही की बाबा म्हणजे खराब होतात लवकर वगैरे, नाही, खूप छान राहतात फुलं। तर महालक्ष्मी मंदिराकडे गेलते तसाच येता गजरे घेऊन आलेले आहेत। कारण आता शुक्रवार वगैरे, उद्या शुक्रवार आहे। गजरे मी सेपरेट ठेवणार आहे, यामध्ये नाही ठेवणार। आणि याच्यामध्ये सुद्धा 2 गुलाब, पण गुलाब ना खूप शिळे असतात बघा, ते फ्रेशपणा नाहीये। फुले यायला वाचते तोपर्यंत काय व्हायचं, कारण जास्वंदी वगैरे असते, कधी मला मिळते कधी गायब होते। म्हणून म्हणले जाऊ दे, आपला आपण आणून वाहिलेली बरी। ही माझ्या अंदाजे 100 रुपयाची फुलं असतील बघा, एवढी। आणि एक ताई विचारत होती हे कंटेनर चांगले आहेत का? खूप बेस्ट, खूप म्हणजे खूप। मी अगदी सांगेन डोळे झाकून खरेदी करा, कारण माझ्याकडे हे खूप दिवस झाले, जवळजवळ 3 वर्ष झालं आहेत। आता यातली 2 गुलाब जे आहेत ना ती मी ठेवते, उद्या शुक्रवार आहे माझा वैभवलक्ष्मीला, आणि हे 2 जे आहेत ती थोडीशी खराब होत आलेली आहेत। गजरे देवाला घालायचे असू दे किंवा आपल्याला घालायचं असू दे, वेळेवर जर कटिंग करून ठेवले तर खूप बरं पडतं। आपल्याला रेग्युलर ती फुलं आणि ते गजरा तेवढा घेतला तर होतो। माझी कात्री जागेवर मिळतच नाहीये, कारण मुलं ना काही ना काहीतरी कट करत असतात, शाळेचा काही ना काहीतरी प्रोजेक्ट असतो, वर खाली होतात। त्यामुळे मी ना कटिंग करून वगैरे ठेवलेलं आहे। आणि हो, काल दोन्ही मुलांसाठी तुम्ही भरपूर प्रेम दिलं, स्पेशली आरूसाठी। काही ताईंचं खरंच मनापासून पटले की अगं त्याला असं एवढंही बनवू नका, की त्याला थोडीशी सवय राहू दे, थोडंसं हे करा। आणि काही ताई म्हणत होते की अगं तू पाठवायलाच नको, तर माझा पण मुलगा असा आहे, मुलगी असं आहे। आणि हो, एक मात्र आहे की बऱ्याच ताईंची मुलं ना हॉस्टेलला सुद्धा आहेत, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्यांना वाचल्यानंतर डोळे भरून येत होते। आणि कसं असतं ना बघा, की आईवडिलांना कधी कधी मनावरती किती दगड ठेवून काही त्यांच्या भल्यासाठी गोष्टी कराव्या लागतात। खरंच ताईंना सांगेन, मानलं तुम्हाला, खूप स्ट्रॉंग आहात आणि सोबत मुलंही स्ट्रॉंग आहेत। असंच राहायला पाहिजे। थोडंसं हळवापणा जो आहे तो कमी होणं गरजेचं आहे। आता आपल्या देवघरामध्ये 3 गुरु आहेत। एक म्हणजे स्वामी महाराज आहेत, दत्त महाराज आहेत, आणि एक म्हणजे बाळूमामा। तर गुरुचा वार जो असतो तो गुरुवारच असतो, त्यामुळे मग आज तिघांचा पण अभिषेक झालाय। हा, पण स्वामींचा अभिषेक मात्र दर गुरुवारी असतो। बाकी जसं जमेल तसं मी करत असते। सगळी पूजा झाली, नैवेद्य वगैरे झाला। मी ना परवा तुळस कट केलेली, तुम्हाला माहीत आहे। तर त्यातलं जे काय असेल ना, तर डेली स्वामी समर्थांना आणि सोबत कृष्णाला, कारण यांना तुळस खूप प्रिय आहे। आणि हो, बाळूमामाला सुद्धा ही केली जाते। सोबत आपल्या घरी ना बेलाचं झाड असल्यामुळे रोज त्यातलं एक जे पान असतं ना ते मी आपल्या शिवपिंडीवर वाहत असते, कारण ऑलरेडी सगळं आपल्या घरामध्ये आहे, तर आपण हे करू शकतो। तुळशी पण जास्त आहे, त्यामुळे डेली मी थोडे थोडे थाप्या ज्या आहेत, आणि जर थाप्या नसल्या तर एखादं पान वाहिलं तरी पण चालतं।
डिटेल्समध्ये मी तुम्हाला माझी देवपूजा आज दाखवलेली आहे. सोबत गजलक्ष्मी कसं ठेवते ते पण मी दाखवलेलं आहे. बऱ्याच जणांची बारीक लक्ष असतं, त्यांना कळून जातं. काही जणींचं असं असतं की ताई तू पण हे कसं ठेवते ते कसं ठेवते. तर आशा करते की मी सगळं ठेवलेलं तुम्हाला दिसलेलं असावं. आणि दर गुरुवारी रेग्युलर तर मी सगळं काढत नाही, पण दर गुरुवारी हे सगळं काढून आपल्या ज्या आधीच्या मूर्त्या आहेत, एक म्हणजे जी व्हाईट कलरची ती बघितली ना, ती सुरुवातीचे आपले स्वामी महाराज आहेत. एकदा मी सहज अशी गेलेले होते दुकानामध्ये, काय कोणाष्ट माझ्या मनात आलं आणि त्यावेळेला मी बाळूमामाची मूर्ती आणि ती स्वामी समर्थांची मूर्ती मी घेतलेली होती आणि तिथूनच मी स्वामी सेवेला लागले. वरच्या ज्या काचा वगैरे जे आहेत ना, त्या आठवड्यातून अशा पद्धतीने क्लीन करून घेते. कारण धुळं जे आहे ते ओपन असल्यामुळे धुळं खूप 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 येतं. तर मग ते क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर मग दिवा बत्ती, तिथे एक दिवा असतो आणि एक पाण्याचा, म्हणजे पाण्याचं एक भांडं, मग छोटा असू दे मोठा असू दे, जसं मला लागेल तसं मी काढते ठेवते. माझी देवपूजा झाली. काल काहीतरी आणले मी तुम्हाला दाखवते. तर जसं आता मार्गशीर्ष महिना येत आहे, प्रत्येक जणांचं काहीतरी सुरू आहे. मुखवटे आणा, साचे आणा, वस्त्र आणा, असं काही. मला खरंच वेळ मिळाला नाही. तुमचे दादा कामावून येताना मी सांगितलं की तुम्ही तिकडच्या साईडला जा, कारण माझ्याकडे काल वेळ नव्हता आणि त्यांच्याकडे पण नव्हता, कामात लेट सुटले. म्हणून मग म्हटलं तुमचं तुम्ही जा, तुमचं तुम्ही घेऊन या. तर येताना त्यांनी हा मुखवटा आणलेला आहे. हा मोठा आहे ताईनो, एक इतापेक्षाही मोठा आहे, म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता. मुखवटा मी थोडासा मोठाच आणायला लावला. म्हटलं मोठा आणा, कारण ऑलरेडी माझ्याकडे आहे तो खूप छोटा आहे. आणि हा पूर्ण प्लेन आणलाय. तुम्ही म्हणता ताई प्लेन कागद घेतला, आणि हा कितीला बसलेला आहे, तर 380 रुपयाला बसलेला आहे. बघा, बघून घ्या. मुखवटे बघून घेताना कायम आकीव रेकीव कोरीव सगळं, म्हणजे नाक डोळे कान सगळं आहे का बघायचं. हे कोल्हापूरची आपली महालक्ष्मी आहे आणि मला जास्तीत जास्त हाच मुखवटा आवडतो, त्यामुळे मी हा प्लेन मुखवटा घेऊन आलेले आहे. आता याला ना आपण वर्क करणार आहोत. तुम्ही म्हणसाल ताई वर्क काय करणार आहे, तर दाखवते मी तुम्हाला. मी सगळं साहित्य आणलेलं दाखवते, पण पहिला हा मुखवटा बघा, 380 रुपये प्लेनला. आणि जे डिझाईनमध्ये एकदम स्टोन वगैरे लावलेले, हे जर बघायला गेलं तर 1700-1800च्या पुढं आहे. मग मी असा विचार केला की कचरा गाडी आली, तर आपलं आपण सगळं साहित्य आणून जर केलं तर काय वाईट आहे. त्यासाठी मी काय काय साहित्य आणलेलं आहे, मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवते. अजूनही वेळ आहे. आज अगदी पहिला गुरुवार आहे, म्हणजे आजपासून 8 दिवसानंतर. तर तुम्ही तेवढा वेळ आहे, तुम्ही जाऊन अशा पद्धतीने प्लेन मुखवटा आणू शकता आणि बाकीचं जे लूजमधलं मटेरियल आहे ते घेऊन येऊन तुम्ही करू शकता. पहिला मी तुम्हाला हे दाखवते, कारण गाडी आलेली आहे, आता तुम्हाला म्हणजे आवाज येणार नाही. पहिला बॅक कॅमेऱ्याने सगळं साहित्य दाखवते. आता यामध्ये काही माळा लडी आहेत, काही स्टोनमध्ये आहेत. जसं मला आवडलं किंवा तुमच्या दादाला, तिथून ते व्हॉट्सअपला पाठवणार, मी इथून सिलेक्ट करणार, प्लस त्यांची आवड निवड. आणि हे सगळं चिटकवण्यासाठी फेविबॉन्ड म्हणून आहे, ती ट्यूब आणलेली आहे. जेवढी साईज आपल्याला असेल, म्हणजे आता मला मोठं असल्यामुळे थोडंसं जास्त लागणार म्हणून मोठी आणलेली, आणि शिल्लक राहिलं तर आपल्याला कधीही उपयोगाला येतं. अशा पद्धतीनं सगळं साहित्य आहे, आपल्या आवडीनिवडीवर घ्यायचं आहे. एखादी डिझाईन जर तुम्हाला समजा मार्केटमधली आवडली तर त्याचा पिक
जो फोटो आहे तो काढून घ्या आणि सेम दुकानदाराला दाखवा की हा मला बनवायचं आहे, किंवा मी जे बनवणार आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला येईलच, तर तुम्हाला जर तसं पाहिजे असेल तर तसं मी पण सांगेन ह्यातलं किती मटेरियल शिल्लक राहिलं, किती गेलं, काय गेलं, याच्यावरून तुम्हाला अंदाजे येईल बाबा की तुम्ही पण किती आणू शकता. आणि हे जर करायला गेलं तर एका दिवसामध्ये होऊन जातं ताईनं, एवढं काही जास्त वेळ लागत नाहीये, फक्त डिझाईन झालं की असेल. हे एवढं साहित्य जे आहे, जे लूजमध्ये मटेरियल जे आहे ते आणलेलं आहे. आता तुमच्या दादानं त्यांच्या हिशोबाने आणले. तुम्हाला माहिती आहे तुमच्या दादा हे पण वर्क करतात, हे पण वर्क खूप छान होतं. परवा चुलीबद्दल भरपूर कमेंट होते की अरे वा दादानी खूप छान चूल बनवली. आता याच्यावरती वर्क जे आहे ते दादा पण करतील, थोडंसं मी पण करेन, मला पण येतं बरं का. कारण आधीचं देवघर, फिश टँक, सोफा वगैरे आम्ही असे स्टोन आणून, मला त्यावेळेला युट्यूब नव्हतं काय नव्हतं, रिकामा माझ्याकडे वेळ होता भरपूर. त्यावेळेला मी काय करायची माहिती आहे, अशा पद्धतीनं जे मटेरियल आहे ते मी आणायची आणि सोप्याला वगैरे, जुन्या सोप्याला आता ते काढून टाकलं. ज्यावेळेला आपण सोफा रिपेअर केला त्यावेळेला ते भाग काढून टाकण्यात आलेला आहे. आधीचं देवघराला सुद्धा मी खूप सारं, एक ते असतं ना अशाच ट्यूब असतात बघा, मला नाव माहित नाहीये, पण त्याच्यामध्ये ना चमकी असलेलं ग्लू असतो, त्यानं मी खूप छान अशी डिझाईन केलेली होती. अशा क्रिएटिव्हिटी ज्या असं काय असेल ना तर पहिला मी करायची. काही कुंड्या असायच्या प्लास्टिकच्या वगैरे, त्याला काय 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 कर खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण जसं युट्यूबमध्ये आले तसं तो वेळ गेला. कला मात्र आहे, कला कधीही मरत नाहीये. कारण मी ह्या आधीच्या माझ्या सुरुवातीच्या जुन्या व्हिडिओमध्ये मी काही आरसे विणलेले, तोरणं विणलेली, फुलपाखरं होती बघा, दोरे असतात त्याच्यापासून फुलपाखरं वगैरे विणलेली, ते सगळं मी घरात केलेलं होतं. एक ऑरेंज कलरचा आरसा होता, ऑरेंज आणि व्हाईट कलर, तो भरपूर साऱ्या जणींना आवडलेला. पण ते विणायला वगैरे मला येतं, कारण मी ते आधी खूप सारं केलेलं आहे. कोणाकोणाला विणून दिलेलं आहे, विकलेलं नाही आहेत कोणाला सुद्धा. पण असं जर कोण म्हणलं ओळखीतलं दे, सागरच्या घरात सुद्धा मी फुलपाखरं वगैरे दिलेलं आहेत, आईला दिलेलं आहे. असो, ह्या गोष्टी का सांगितल्या, कारण नवीन ताई आहे त्यांना काही माहित नसतं बाबा काय असतं काय नाही. तर एक ग्लू झाला, एवढं साहित्य झालं की पाहिजे तशी डिझाईन, पाहिजे तसं वर्क आम्ही करू शकतो. आता हे सगळं आम्ही घरात करणार आहोत. फक्त एक काय झालं सांगते, तुमच्या दादाने गोंधळ घातलाय. इथलं जे आहे ना ह्या साईडचं मी सांगितलेलं होतं, ह्या साईडचं हे मिळतंय ते वेगळ्या पद्धतीचं घेऊन या. पण त्यांनी कसं केलं की हा मुखवटा जो आहे तो घेऊन गेले तिथं, आणि दुकानदार असतात त्यांना दाखवलं, मला ह्याच्यावरती वर्क करायचं आहे, याच्यावरती जे जे बसेल ते मला दाखवा. मग त्यांनी जे जे काय बसेल ते त्यांना दाखवलं. मग त्यांनी त्यातलं सिलेक्ट केलं. फक्त इथं जे आहे आता हे भाग बघा, हा भाग असा आहे, तर ह्या भागामध्ये आता ही मोराची डिझाईन आहे, मोराचीच डिझाईन लागणार आहे इथं, ते तेवढं राहिलेलं आहे. आज माझ्याकडे वेळ आहे, जर जमलं तर संध्याकाळच्या पुढे, म्हणजे आता तर सांगते वेळ आहे, पुन्हा काय काम वाढेल सांगता येत नाही, त्यावेळेला मी जाऊन काय काय अजून माझं राहिलेलं आहे ते मी घेऊन येईन. पण आज तुमचे दादा लवकर आले तर, नाहीतर मग मिळवलं तर असो. आता ही डिझाईन मी करताना मी तुम्हाला शेअर करणारच आहे. आणि मी खरंच अजून एकदा सांगेन ह्याचा खर्च किती आला, तर 380ला हा मुखवटा, जसं सांगितलं मुखवटा मोठा आहे, बघून घ्या. 380 ह्या मुखवट्याची प्राइस. आणि बाकीचं जे काही लूज मधले हे सगळं आणलेलं आहे, या ट्यूब सकटी 500 रुपये बसले. म्हणजे तुमच्या लक्षात असेल की 900 रुपये एवढ्या सगळ्याला लागले. आणि यातलं साहित्य काही शिल्लक पण राहू शकतं, एवढं सगळं साहित्य लागणार नाहीये. तर साहित्य, त्याचा रेट, डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते पण जरूर सांगा. आणि हे 100% बनतं, नाही असं नाही आहे, बनतं, आधी केलेलं आहे म्हणून मी शेअर केलेलं आहे आणि त्यासाठीच मी आणलेलं पण आहे. असो, आज इथली वरची झालेली जी देवपूजा आहे ती मी तुम्हाला शेअर केली. अजून तुमच्या काही भरपूर कमेंट आहेत ज्याच्यावर एक व्हिडिओ टोटली घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये पूजा पाठ वगैरे काही भरपूर आहेत. डेलीच्या व्हिडिओमधून होईल तसे मी रिप्लाय देईनच, पण त्याच्यासाठी एक व्हिडिओ असा बनवून की ज्याच्यामध्ये सगळ्या तुमच्या कमेंट असतील. असं व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.